सोलापूर शहरात घरफोडीच्या उद्देशानं चड्डी गँग पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं समोर आलं आहे। मध्यरात्रीच्या सुमारास ही टोळी वेगवेगळ्या भागामध्ये संशयास्पद हालचाली करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आलं आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रविवारी पहाटे 3:30 ते 4च्या दरम्यान शहरातील वसंत विहार, थोबडेनगर, स्वराज्य विहार, गुलमोहर सोसायटी या परिसरामध्ये 4 संशयित तरुण घरफोडीच्या तयारीत असल्याचं निदर्शनास आलं। विशेष म्हणजे या चौघांनी चेहऱ्यावर कापड बांधलेलं असून काळा टी-शर्ट आणि केवळ चड्डी परिधान केलेली होती। त्यांच्या हातात दगड आणि घरफोडी करताना उपयोगात येणारी काही साधनं असल्याचं देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आलं। रविवारी पहाटे 3:30 ते 4च्या सुमारास चौघे चोर पूर्णपणे चेहरा बांधून काळा टी-शर्ट आणि चड्डीवर फिरत असल्याचे दिसून आले। त्यांच्या हातात दगड आणि घरफोडीसाठी लागणारे काही साहित्य असल्याचेही दिसून येत आहे। या गँग कडून घरांची पाहणी करून नंतर चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। काही ठिकाणी दाराच्या बाहेर असलेल्या वस्तू हलविल्या गेल्याचंही निदर्शनास आलं आहे। त्यामुळे पोलिसांनी तत्काळ पावलं उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत। सोलापूर शहर पोलीस सध्या रात्रीच्या वेळी संशयितांवर लक्ष ठेवत कारवाई करत आहेत। मात्र अशा कारवाई करत असतानाही चड्डी गँगचा मुक्त वावर पाहायला मिळत आहे। एक गंभीर बाब मानली जात आहे। ही गँग केवळ शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्येच नव्हे तर नव्यानं विकसित होत असलेल्या उपनगरामध्येही फिरत असल्याचं बोललं जात आहे। सदर गँगचे सदस्य स्थानिक आहेत की बाहेरून आलेत याचा तपास पोलीस करत आहेत। पोलीस प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। एकीकडे कोयता गँगच्या दहशतीच्या चर्चा असताना सोलापुरात चड्डी गँग घरफोडीचं सामान घेऊन फिरत असल्याचं दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तसा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या व्हायरल होत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे।